चंदगड तालुक्यात वाघ बिबट्यांचा वाढता वावर, तुर्केवाडी परिसरात 2 पट्टेरी प्राणी दिसल्याचा दावा, वन विभागाच्या पाहणीत बिबट्याचे ठसे आढळले. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी आणि परिसरात वाघ आणि बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांच्या जीवित सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करत असून संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलंय. मागील 4 दिवसांपासून 2 पट्टेरी वाघ आणि त्याची 2 पिल्लं शेतात खेळताना दिसल्याच्या चर्चेमुळे परिसरात अस्वस्थता वाढली आहे. तुर्केवाडी येथील शेतकरी विलास बसरगेकर आणि नारायण पाटील यांच्या शेत परिसरात सलग 2 दिवस मोठ्या वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी नारायण पाटील यांच्या घरातील महिलांना मक्याच्या पिकात मोठा वन्य प्राणी दिसला. त्यानंतर बुधवारी विलास बसरगेकर यांच्या सावळ्याचे माळ शेतात भांगलन करत असताना महिलांना समोरच्या शेतात 2 पट्टेरी प्राणी एकमेकांशी खेळताना दिसल्याचा अनुभव आला. महिलांनी आरडाओरड केल्यानंतर काही क्षणातच परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, हलकर्णी आणि आसपासच्या गावातील शेतकरी आणि मजूर वर्ग भयभीत झालाय. अनेकांनी शेतातील कामे अर्धवट सोडून घरी परतणं पसंत केलं असून शेती कामकाज ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान मौजे मुरकुटेवाडी इथंही महिलांना 2 पिल्ले दिसल्याची माहिती कृष्णात शंकर बसरगेकर यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर RRT पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी दरम्यान बिबट्यांचे पायाचे ठसे आढळले असून प्राथमिक अंदाजानुसार ही बिबट्याची पिल्लं असावीत असं वन विभागाने स्पष्ट केलंय. मात्र स्थानिक नागरिकांचा संशय कायम असून प्रत्यक्षात पट्टेरी वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं मत व्यक्त होतंय. तुर्केवाडी परिसर जगमहट्टी आणि माडवळे या घनदाट वनक्षेत्राला लागून आहे. या भागात वाघ आणि बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचं सांगितलं जातं. पाटणे फाटा, हलकर्णी, MIDC लगतचा हा भाग कामगार, शेतकरी आणि प्रवाशांच्या वर्दळीचा असल्यानं भीती अधिक गडद झाली आहे. रामघाट मार्गावरून दिवसरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत हिंस्र प्राण्यांचा वावर अत्यंत धोकादायक ठरतोय. वन विभागाने गुरुवारी सकाळी पुन्हा तपासणी करून खात्री केली जाईल. तसंच परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाईल असं स्पष्ट केलंय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय. गेल्या 15 दिवसात चंदगड शहर, वाघोत्रे, इसापूर, वरगाव, वाकोळी, सुळे आदी भागात बिबट्यांचे वारंवार दर्शन झाल्यानं ग्रामीण भागात भीतीचं वातावरण कायम आहे. सकाळ संध्याकाळ शेतात जाणं धोकादायक ठरत असल्यानं शेती उत्पादन आणि ग्रामीण अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना, वन्यप्राणी नियंत्रणासाठी ठोस आराखडा आणि कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी होत असून अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची तीव्र चिंता व्यक्त केली जाते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.